बॅक टू माय चॅनल। मी मीनल तुमच्या सर्वांचं आजच्या एका नवीन छान ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते। तर आज मी तुमच्यासोबत माझं किचन क्लीनिंग रूटीन दाखवणार आहे। अगदी किचनमध्ये काम करणं म्हणजे बायकांना खूप उन्हाळ्यामध्ये तरी नको वाटतं, तर असाच मी मोटिवेशनल व्हिडिओ तुमच्यासोबत घेऊन आलेली आहे। तर किचनमध्ये काम कसं करायचं, किचनमधली क्लीनिंग, डीप क्लीनिंग मी आता करणार आहे आणि पूर्ण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर पूर्ण व्हिडिओ स्किप न करता बघा आणि हो, चॅनलला नवीन असतील तर सबस्क्राइब करायला विसरू नका। तर सुरुवात करते। सगळ्यात आधी किचन क्लीनिंग म्हटलं की आपल्याला किचन ओटा सगळा रिकामा करून घ्यायचा असतो। तर बघा, किचनवरचे जे काही भांडी होती ती सगळी काढून घेतली। त्यानंतर किचन ओट्यावरती जे काही मला गॅस वगैरे क्लीन करायचं आहे, त्यामुळे हे स्टँड वगैरे सुद्धा मला बर्नर वगैरे सगळं धुवायचं होतं। सगळं मी एका साईडला काढून घेतलं आणि मग सगळ्यात आधी भांडे घासायला घेतली। तर मी भांडे घासायला हे विम जेल लिक्विड वापरते आणि खूप असं चांगलं आहे। याचा फेस सुद्धा खूप जास्त होतो। अगदी एक बूंद घेतलं ना तरी सुद्धा आपले पूर्ण भांडे होऊन जातात। आणि बघा, थोडंसंच घेतलंय तुमच्या समोर आणि हे आता लिक्विड मी थोडं टेम्पररी आणलं होतं, कारण माझं संपलेलं आहे। किराणा भरेल त्यावेळेस मी आणेलच, पण आता तात्पुरतं मी छोटं आणलं होतं पॅक। तर आता भांडी घासायला घेतली आणि सगळ्यात आधी बघा, भांड्यामुळे काय होतं ना की आपल्याला किचन ओटा पुसायला जमत नाही, अडचण देखील वाटत असते। तर सगळ्यात आधी मी काय केलं ना, किचन ओट्यावरती जी काही भांडी असली किंवा काही पसारा असला ना, सगळं खाली काढून घेते। म्हणजे किचन ओटा जितका रिकामा असेल ना तर आपल्याला आवरायला सोपा पडतो आणि पटापटा घासायला सुद्धा होतं। तर सगळ्यात आधी बघा, किचनची जी आपली गॅसवरची जे बर्नर म्हणा, स्टँड म्हणा, प्लेट्स म्हणा, सगळ्या अशा काढून घेतल्या आणि आठवड्यातून अशी एकदा डीप क्लीनिंग करणं खूप गरजेचं असतं। उन्हाळा चालू झालेला आहे आणि आता मुंग्या, झुरळं किचनमध्ये नेहमीच वावरत असतात आणि अशा वेळेस काय करायचं ना, आपला किचन ओटा अगदी स्वच्छ राहणं खूप गरजेचं आहे। कारण आपण त्यावरती आपलं अन्न वगैरे बनवत असताना आपण किचन ओट्यावरती काही पण पसारा ठेवतो, अन्न ठेवतो, त्यावेळेस तिथे झुरळं वगैरे, मुंग्या म्हणा, काही फिरलेलं असतं किंवा काही दुसरे कीटक वगैरे फिरलेले असतात। त्यामुळे आपण तसंच स्वयंपाक बनवतो, तर आपल्याला सुद्धा असं काही आजारी व्हायची शक्यता असते। त्यामुळे मग काय करते ना, किचन ओटा आठवड्यातून एकदा असा डीप क्लीनिंग करूनच घेत असते। तर बघा, सगळ्यात आधी तर आता प्लेट्स वगैरे, स्टँड सगळं तुम्हाला धुवून दाखवलेलं आहे, अगदी चकाचक करून झालेलं होतं। तर आता भांडी घासायला घेतली। भांडी बघा, दुपारची भांडी पडलेली होती, सकाळी सगळं काम आवरून झालेलं होतं। तर दुपारच्या टायमाला हे काम करायला खूप चांगलं टाईम आहे तर माझ्या मते तरी। कारण बघा, सकाळी आपल्याला डब्याची घाई असती, कामाची घाई असती, दुसरे काम असतात, धुणं भांडी करायची असतात, स्वयंपाक असतो, त्यामुळे मग हे काम सकाळी नाही जमत। त्यामुळे काय करायचं ना, मुलं स्कूलला गेली किंवा आपली दुपारच्या टायमाला जे आपण काही दुसरं काम नसेल त्यावेळेस आपण ही क्लिनिंग करायची, म्हणजे अगदी आपल्याला ह्या कामामध्ये मन देखील लागतं आणि आपल्याला कोणत्याही गोष्टीमध्ये नॉनस्टॉप काम करायला जमतं सुद्धा। असं कसं आहे ना, लहान मुलं घरी असले की सारखं आपल्याला त्यांच्याकडे लक्ष द्यावं लागतं किंवा मिस्टर घरी असले की दिवसभर काही ना काही चालू असतं। त्यामुळे अशा वेळेस दुपारचा रूटीन मला बेस्ट वाटतो क्लिनिंग करायला। त्यानंतर बघा, बोलता बोलता सगळी भांडी घासून घेतली। तर भांड्याची पूर्ण व्हिडिओ मी दाखवली नाही, कारण कसं आहे ना, किचनमध्ये भांडे घासताना दाखवायला बोर वाटत असेल तुम्हाला, कारण किचनची पूर्ण डीप क्लिनिंग तुम्हाला बघायची आहे। त्यामुळे भांडी सगळी ओट्यावरची काढून घेतली। त्यानंतर ओट्यावरती जो काही कोपऱ्यामध्ये पसारा होता, मिक्सर म्हणा, रॅक म्हणा, सगळं खाली काढून घेतलं। म्हणजे कसं आहे ना, ओलं व्हायची शक्यता असते आणि नवीन वस्तू असली की आपल्याला जपायला सुद्धा खूप आवडतं। त्यामुळे तर बोलता बोलता लगेचच आता घासायला घेतला। गॅस सगळ्यात पहिले क्लीन करायला घेतला। तर गॅसवर कसं आहे ना, मी तारीची घसणी फक्त प्लेट्स असतात तिथेच वापरते, बाकी काचवरती मी फक्त अशी प्लेन घसणी आहेत ना ती वापरते। कारण कसं आहे ना, आपली गॅसवरची काच जी आहे ना तिला स्क्रॅचेस पडायची भीती वाटते आणि नवीन गॅस असला की आपल्याला वस्तू चांगली ठेवायला खूप सगळ्यांनाच आवडतं। त्यामुळे मग आपण नेहमीच काळजी घ्यायची आणि तुम्ही अशी घसणी वापरू शकता जी अशी विदाऊट तारीची असते ती। त्यानंतर छान असं सगळं गॅस घासून घेत होते। तर बघा, विम जेल लिक्विडने पूर्ण ओटा जेव्हा घासते ना तर फेस सुद्धा इतका छान होतो आणि ओट्याचा छान असा वास सुद्धा येतो। त्या लिक्विडचा वास सुद्धा खूप छान आहे। भांडे सुद्धा देखील आपली छान चमकतात आणि दुसरं जर तुम्ही साबण वगैरे वापरत असेल तर आता इतकं कोणी साबण वगैरे तर शक्यतो वापरत नाही आणि लिक्विडने कसं आहे ना, आपलं लिक्विड सुद्धा कमी लागतं आणि भांडे जास्तीत जास्त प्रमाणात आपण धुवू शकतो। तर बघा, एका साईडला गॅस सगळा घासून घेतला, बटन वगैरे म्हणा किंवा गॅस प्लेट सगळं माझं छान घासून झालेलं होतं। त्यानंतर आता त्याच्या बाजूचा जो ओटा आहे, म्हणजे गॅस जिथे ठेवती त्याच्या खालचा जो ओटा आहे ना तो सुद्धा छान घासून घ्यायचा होता। आणि उन्हाळ्यामध्ये ना मुंग्यांचा खूप प्रॉब्लेम होतो, कारण किचन ओटा अगदी स्वच्छ आवरून जरी ठेवला ना तर किचन ओट्यामध्ये नुसत्या मुंग्या येत राहतात आणि मुंग्या कुठून काय येतात, काही अन्न वगैरे सांडलेलं नसतं, तर त्यामुळे मुंग्या नेहमीच येतात उन्हाळ्यामध्ये।
तर आपण अशी किचनची स्वच्छता ठेवायला पाहिजे। तर बघा टाईल्स वगैरे जितका हात माझा पोचत होता तिथपर्यंत मी टाईल्स पुसत होते। आणि कसं आहे ना, मी लेफ्टी आहे त्यामुळे मग तुम्हाला थोडंसं वेगळं वाटत असेल, तर मी लेफ्टी आहेत आणि लेफ्टी असल्यामुळेच मग सरसर माझं काम होतं। आणि मला घरातले म्हणतात सुद्धा की लेफ्टी असल्यामुळे तुला काम तुझं अगदी फास्ट आहेत आणि पटपट झटपट काम करतात लेफ्टी असलेल्या मुली, असं मला म्हणतात। मला माहीत नाही पण असं मी तुम्हाला सांगते। त्यानंतर बघा एका साईडला टाईल्स वगैरे किचन ओटा छान घासून झाला। आणि त्यानंतर बघा ही जी बाजूची टाईल्स होती जिथे पण फोडणीचं वगैरे उडालेलं असतं, चिकट झालेली असते, ती सुद्धा मी आता तुम्हाला घासून दाखवत आहे। आणि कसं आहे ना, आपल्या किचन ओटा जर स्वच्छ राहिला ना तर आपण सुद्धा नेहमीच निरोगी आणि आपलं आरोग्य देखील चांगलं राहतं आणि मन सुद्धा प्रसन्न वाटतं। तर किचनमध्ये अशी क्लिनिंग आपल्याला आठवड्यातून केली तर आपल्याला खूप छान वाटतं ना, असं किचनमध्ये अगदी फ्रेश वाटायला लागतं। आणि आपलं किचन घरामध्ये असा एक रूम असतो ज्यामध्ये आपण आपलं अन्न वगैरे बनवतो, किंवा आपण आपलं किचनच असा रूम आहे जो आपल्याला स्वच्छ ठेवणं खूप गरजेचं आहे, कारण तिथूनच आपलं सगळं आरोग्य आपलं आरोग्य त्यावरतीच अवलंबून असतो। बाकी घरातली क्लिनिंग जर आपण इतकी फार डीप क्लिनिंग केली नाही तरी चालते, पण किचनमधलं आवराआवर आपल्याला सारखी करावीच लागते। लहान मुलं असतात किंवा किचनमध्ये आपण काही ओट्यावरती तसंच ठेवतो, तर कसं आहे ना, काही फिरून गेलं किंवा काही जर झालं तर आपल्याला माहिती नसतं, त्यामुळे माशी ओट्याची छान क्लिनिंग मी नेहमीच करते। छान वाटतं जेव्हा आपल्या हाताने आपण जेव्हा आपली अशी क्लिनिंग करतो ना, अगदी प्रसन्न वाटायला लागतं किचन, अगदी बघून असं सारखं बघावंसंच वाटतं। त्यानंतर बघा पाणी टाकून घेतलं, पाण्याने छान टाईल्स वगैरे धुवून घेतली। टाईल्स धुतल्यानंतर किचन ओट्यावरती सुद्धा वायपरने छान असं पाणी क्लीन करून घेतलं। वायपरने काय होतं ना की पाणी अगदी स्वच्छ होऊन जातं, पाणी कोरडं ओट्यावरती पाणी राहत नाही। फडक्याने जर पुसलं तर फडक्याचा वास सुद्धा येतो ओट्याचा आणि ओलावा सुद्धा राहून जातो त्यामुळे। तर बघा आता छान गॅस परत एकदा जिथे जिथे काही राहिलेलं होतं खरं जळालेलं, तर तारीची घसणी घेतली आणि त्यांनी छान असं घसायला घेतलं। आणि तुम्हाला जवळून तर दाखवणारच आहेत। बघा आता ही प्लेट्स असते ना गॅसची, तर त्या गॅसच्या प्लेटच्या खाली बघा तुम्ही किती चिकट झालेलं आहेत, चिकट थर झालेला आहेत आणि असा चिकट थर प्लेटच्या खाली जमा होतो। आणि बटन असतात ना, तर बटनमध्ये सुद्धा आपली चिकट काही राहिलेलं असतं, मिठाचं तेलाचं किंवा असं काही खरगट म्हणा त्या खालती राहिलेलं असतं, तर आपल्याला असं चाकूने मी असं घाण काढून घेत असते। कसं आहे ना, चिकट वगैरे राहिलं आपल्याला, आपण किचन ओटा गॅस सगळा कितीही घासला तरी सुद्धा अशा चिकट किंवा जिथे कानाकोपरा जो असतो ना गॅसचा, तो सुद्धा अगदी क्लीन करायची गरज असते, कारण अशा कानाकोपरा जिथे असतो ना तिथे खरगट राहिल्यामुळे आपल्याला कळत नाही, पण अशा वासामुळे सुद्धा किचन ओट्यावरती झुरळं वगैरे येत असतात। बघा तुम्ही शक्यतो गॅस ओट्यावरती बघा बटनाच्या इथे किंवा गॅसवरती प्लेटच्या इथे तुम्हाला नेहमीच झुरळं वगैरे जर फिरताना दिसत असेल तर अशा पद्धतीने तुम्ही हा गॅस जो आहे तसा साफ करायचा। बटनांच्या खालती सुद्धा छान असं काढून घेतली घाण वगैरे, पाणी टाकून छान क्लीन केलं तरीही चालतं। मी तुम्हाला पूर्ण दाखवलेलं आहे व्हिडिओमध्ये, पाण्याने सुद्धा आपण छान धुवून घेऊ शकतो। तर बघा आता अशा पद्धतीने परत एकदा चाकूने घाण जी राहिलेली होती ती काढून घेतली। छान असा गॅस आता चमकायला लागलेला होता, खूप स्वच्छ असा माझा गॅस निघाला होता। छान असे सगळे माझे प्लेट वगैरे घासून घेतल्या, सगळं चाकूने वगैरे क्लीन करून घेतलं। त्यानंतर बघा परत एकदा पाणी टाकून घेते, म्हणजे कसं आहे ना जिथे जिथे काही चिकट वगैरे राहिलं असेल ना, आणि कसं आहे ना गॅसच्या बाजूनी सुद्धा बघा असा हा जो पत्रा असतो किंवा जी प्लेट असते ना ती सुद्धा अशी परत एकदा पाण्याने धुवून घेतली आणि वरती करून गॅस सगळं पाणी नितरून घेतलं। त्यानंतर तर गॅसच्या बाजूला जी टाईल्स आहे किचन ओट्याचं काउंटर आहेत ते सुद्धा असं वायपरने बघा क्लीन करून घेतलं। वायपरने अगदी पाणी कसं सरकून जातं आणि ओटा सगळा कोरडा होऊन जातो, अशा पद्धतीने मी किचन ओटा नेहमीच वायपरचा यूज करते। तर किचनमध्ये वायपरचा यूज अगदी बेस्ट आहेत आणि हे वायपर मी मार्केटमधनं 40 रुपयाला घेतलं होतं। याचा यूज मला भरपूर झालेला आहेत आणि याच्या आधीचं जे वायपर होतं ना ते सुद्धा मला 4 वर्ष देखील गेलं होतं। आणि वस्तू जर आपण चांगली जर जपली ना तर वस्तू अगदी चांगली राहते आणि आपल्याला खर्च देखील येत नाही। तर आता हे वायपर सुद्धा माझं खूप छान निघालेलं होतं। तर बघा आता या साईडचं काउंटर माझं क्लीन झालं होतं, जो कॉर्नर आहेत ना जिथे मी मिक्सर आणि रॅक ठेवते ना त्या बाजूचा सुद्धा आता काउंटर मला कॉर्नर क्लिअर करायचा होता। सगळ्यात आधी फेस केला घसणीचा आणि छान असा सगळीकडे छान घासून घेतलं आणि आता कॉर्नर घासल्यावरती बघा किती फेस झालेला आहेत, अगदी एका जे विम लिक्विड आहे ना त्याच्यामुळेच इतका फेस होतो। तर किचन ओट्याचा वास सुद्धा खूप छान यायला लागतो, फ्रेश वाटायला लागलं होतं किचनमध्ये अगदी। आणि आता बघा
पाणी टाकून घेतलं की एकदा घासून घेते, मग पाणी टाकून असं पाणी सगळं वडून घेतलं ना तर कसं आहे ओटा अगदी क्लीन होऊन जातो. बघा तुम्हाला दाखवलेलंच आहेत व्हिडिओत. तर व्हिडिओ मी थोडीही फास्ट न करता किंवा शॉर्टकट न दाखवता मी पूर्ण तुम्हाला डिटेल्समध्ये व्हिडिओ शेअर केलेली आहे. तुम्हीसुद्धा या पद्धतीने क्लीन करू शकतात. माझ्यापासून तुम्हाला जर काही आयडिया वगैरे आले असतील किंवा काही आवडलं असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आणि हो, मला सबस्क्राईब देखील करा. अशा छान छान व्हिडिओ माझ्या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळेलच. मोटिवेशनल देखील मी तुमच्यासोबत नेहमी शेअर करत असते. त्यानंतर बघा आता बोलता बोलता हा कॉर्नर माझा क्लिअर झालेला होता. त्यानंतर बेसिंगच्या जवळचं जे काउंटर आहे ते सुद्धा क्लीन करायचं होतं. तर छान असं खिडकीच्या खालची सगळी जेवढी टाईल्स होती ती घासून घेतली आणि कडप्पासुद्धा खिडकीचा छान घासून घेतला. तिथेसुद्धा वाफ जेव्हा उडते ना तर बाहेरची धूळ आणि वाफ एकत्र झाली की चिकट थर होतो. त्यामुळे बघा आता छान असं पाण्याने छान टाईल्स धुवून घेते. मी ओल्या कपड्याने बिलकुलही पुसत नाही. कसं ना, ओल्या कपड्याने आपण पुसायला जितका टाईम जातो किंवा ओल्या कपड्याने 4 वेळा कपड्याने पुसावं लागतं, तर अगदी वायपरने हे काम अगदी सोपं होतं. तर बघा पाणी टाकून एकदा छान असं परत एकदा पुसून घेते आणि वायपरने परत एकदा स्वच्छ करून घेणार आहे. तर याआधीचे माझे जे काही किचन क्लिनिंगचे व्हिडिओ आहेत त्यांना तुम्ही खूप छान सपोर्ट केलेला आहे आणि तुम्हाला आवडलेल्यासुद्धा आहेत. माझी एक व्हिडिओ आहेत किचनची, तीसुद्धा तुम्ही बघितली नसेल तर नक्कीच जाऊन बघा. ती व्हिडिओसुद्धा खूप व्हायरल गेलेली आहे. आणि बघा आता त्यानंतर बघा किचनचा जो कॉर्नर आहे जिथे माझं माठ वगैरे ठेवते किंवा काही जो पसारा असतो ना तो सुद्धा रिकामा करून घेतला. माठ अगदी जड होता पण चला हलक्यावरी पटकन उचलून ओट्यावरती बाजूला काढून घेतला आणि लगेच किचनचा जो कडप्पा आहे जिथे माठ वगैरे ठेवते तो सुद्धा घासून घेते. कारण तिथे सुद्धा माझ्या ओलाव्याने मुंग्या वगैरे होतात, त्यामुळे असं क्लीन करायची खूप गरज असते. आणि हो, थोडा वेळ लागतो. किचन क्लिनिंग म्हटलं की थोडा वेळ द्यायला पाहिजेलच. आता किचन क्लिनिंगमध्ये माझं सकाळचं सगळं काम झालेलं होतं आणि दुपारच्या वेळेला आपण जेव्हा रिकामं बसेल असेल त्यावेळेस हे काम करायचं आणि अगदी फास्ट देखील होतं. रात्रीच्या वेळेस कसं आहे ना, स्वयंपाक करून आपण इतकं उन्हाळ्यामध्ये तरी किचनमध्ये खूप गरम होतं आणि काम देखील होत नाही. त्यामुळे मग दुपारच्या वेळेस हे काम करायला घेतलं. आणि हो, माठ वगैरे छान धुवून परत ठेवला. त्यानंतर बघा हे जे काही बर्नर आहे ना, बर्नरमध्ये सुद्धा घाण अडकल्याने गॅस बारीक चालायला लागतो आणि मग आपल्याला समजत नाही की गॅस बारीक झाला आहे की गॅस संपत आलेला आहे. तर अशा काही गोष्टी असतात ज्यामुळे आपलं गॅस फास्ट करण्यासाठी मदत होतो. आणि हे बर्नर जे आहेत ना असं एकदा घासणीने मी घासून घेते, कारण ज्याचे होल असतात ना होल अगदी क्लिअर होऊन जातात आणि गॅस अगदी फास्ट चालायला लागतो, मोठा गॅस होतो. त्यानंतर पुढचं म्हणजे जे माझं वायपर आहे ना, वायपरने इतकं स्वच्छ करून घेतला किचन ओटा की वायपरलासुद्धा स्वच्छ करायची गरज होते. वायपरसुद्धा रोज असं घासूनच घेते. त्यानंतर पुढचं म्हणजे हे ओट्यावरचे जे कपडे आहेत ना हे बाथरूममध्ये क्लीन करायला आपल्याला कसं आहे ना थोडं वेगळं वाटतं मला, कारण तिथे आपले दुसरे कपडे असतात, पॅन्ट्स असतात, तर ते मला नको वाटतं किचनचे कपडे बाथरूममध्ये. आणि देवाचे कपडेसुद्धा मी किचनमध्येच क्लीन करते. कसं आहे ना, ह्या गोष्टी आपल्याला हायजेनिक ठेवणं खूप गरजेचं आहेत. आणि बाथरूममध्ये कसं आहे ना सगळी कपडे एकत्र करून धुवणं मला चांगलं वाटत नाही. आणि छान असं ओले किचनवरचे कपडे मी इथेच क्लीन करून घेते. बघा आता ते सुद्धा बोलता बोलता क्लीन झालेलं होतं. आणि पुढचं म्हणजे माझं किचन ओट्यावरचं जो बेसिंग आहे, बेसिंगच्या इथलं नळाच्या बाजूची टाईल्स जी आहे ना, खरगटं वगैरे आपण जेव्हा भांडे धुतो त्यावेळेस उडालेलं असतं आणि त्यामुळे काय होतं ना की पूर्ण खरगटं साचलं की तिथेसुद्धा मुंग्या वगैरे होतात आणि आपल्याला घाण दिसायला खूप चांगलं दिसत नाही. म्हणून तिथेसुद्धा छान घासून घेतलं. नळ वगैरे देखील छान घासून घेतलेला होता. त्यानंतर पाण्याचा यूज करून नळ धुवून घेतला तिथल्या तिथेच, अगदी चमकायला लागलेला होता. आणि हो, तुम्हीसुद्धा देखील अशी रोजच्या रोज क्लिनिंग करत जावा. म्हणजे या सवयी आपल्या अंगाला जर लागल्या ना तर किचन क्लिनिंग अगदी अवघड वाटत नाही, सोपं वाटायला लागतं. तर बघा आता किचनमधले स्टेप बाय स्टेप जर आपण काम केलं ना काम खूप सोपं होऊन जातं. तर आता नळसुद्धा घासून झालेला होता. आता शेवटचं काम म्हणजे बेसिंग मी रोजच क्लीन करत असते भांडे झाल्यावरती. तर आता बघा किचनचं बेसिंगचं जे जाळी आहेत ना तर ती जाळीसुद्धा अशी ब्रशने कानाकोपरा घासून घेते. जिथे जिथे चिकट काही राहिलेलं असेल, जिथे घासणीने घासता येत नाही तर असं ब्रशने क्लीन करून घेते. त्यानंतर बघा उरलेलं म्हणजे बेसिंगचं भांडं छान घासून मग पाण्याने धुवून घेतलं. तर जाळीसुद्धा क्लीन करून घेते. खरगटं थोडं देखील ठेवत नाही. त्यामुळे आपलं किचन अगदी स्वच्छ राहायला मदत होते. किचनमध्ये अन्नपूर्णेचा वास असतो. किचन आपलं स्वच्छ राहिलं तर आपल्या घरामध्ये पैसा किंवा सुखसमाधानीसुद्धा वाटतं घरामध्ये. आणि कसं आहे ना मनालासुद्धा एक वेगळीच प्रसन्नता येते. छान असा आता बेसिंग धुवून झालं, किचन ओटा छान आवरून झाला.
त्यानंतर पुढचं शेवटचं काम म्हणजे आपल्या किचन ओट्यावरती जो काही पसारा मी रिकामा केलेला होता, जसं मिक्सर म्हणा, सगळं परत एकदा ओट्यावरती जिथल्या तिथे ठेवायचं होतं. त्यामुळे आता हे बघा मिक्सर ठेवायला घेतलं, पण बघा मिक्सरला सुद्धा एक हात पुसून घेतलेला होता. आणि कसं आहे ना, सगळा ओटा किचन क्लीन केलेला होता. तर या गोष्टीची सुद्धा आपण बारकाईने किचन क्लिनिंग किंवा ऑर्गनाईज अगदी व्यवस्थित जर केलं तर छान वाटतं. त्यानंतर ही रॅक मी ऑनलाईन घेतलेली होती, ही सुद्धा आत्ता एखादा महिना झाला असेल. आणि हे चमचे मी आत्ताच मार्केटमधनं काल परवाच आणलेले होते. तर 190 रुपयाचे होते आणि मला होलसेलमधनं 190 रुपयाचे 6 होते, पण मला 1 डझन 190 रुपयाला भेटले. अगदी जाड आहेत आणि छान क्वालिटी होती त्याची. तर बघा, हे प्लॅन्ट्स आहेत, मनी प्लॅन्ट आहेत. हे मला किचनमध्ये सजवायला खूप आवडतं. मला घरामध्ये असं आर्टिफिशियल मनी प्लॅन्ट म्हणा, बॉटलमध्ये असं ठेवायला खूप छान वाटतं. आणि हे बघितल्यावर आपल्याला सुद्धा प्रसन्न वाटतं. घरामध्ये आपण अशा प्लॅन्ट्स वगैरे ज्या रिकाम्या बॉटल्स असेल ना, तुम्ही त्यांचा असा रियूज करू शकतात. आणि दिसायला बघा किती सुंदर दिसतंय किचन माझं. तर बघा, अशा पद्धतीने माझं किचन छान आवरून झालेलं होतं. त्यानंतर शेवटचं म्हणजे बर्नर जे धुतलेले होते ते सुद्धा सेट केले आणि आता किचन ओटा छान आवरून झाला होता. शेवटचं म्हणजे माझं बघा, हे जे वरचं जे मी प्लॅन्ट आहे ना, आर्टिफिशियल आहे. हे दिसायला अगदी छान दिसतं किचनमध्ये. आणि त्यानंतर ते सुद्धा, तर सगळं माझं किचन असं सुंदर असं स्वच्छ असं क्लीन करून झालेलं आहे. आणि इतकं सगळं करायला मला 1 तास लागलेला आहे. आणि कसं आहे ना, आपण जेव्हा आपल्या हाताने जेव्हा किचन स्वच्छ करतो ना, त्यावेळेस वेगळाच आनंद येत असतो. आणि किचन स्वच्छ करायला नेहमीच आपल्या लेडीजला, बायकांना खूप आवडतं. आणि माझा स्पेशल जो असतो ना, तर स्वयंपाकानंतर जे किचन क्लिनिंग असते ना, अगदी स्वच्छ करायला आवडते. तर आज मी डीप क्लिनिंग केली, तुमच्यासोबत शेअर केली. आणि मला तुम्हाला दाखवायचं होतं की माझी किचन क्लिनिंग भरपूर वेळा तुम्ही बघितलेली होती, पण अशा पद्धतीने परत एकदा दाखवू, कारण सगळ्यांना आवडते किचन क्लिनिंग. हे चमचे मी आत्ता आणले, 190 रुपयाचे 6 होते, पण ऑफरमध्ये 50% ऑफ होती, त्यामुळे 190 रुपयात 1 डझन मी आणले आहे. आणि छान इथे आता असं मला ओट्यावरती असं छान प्लॅन्ट वगैरे, मनी प्लॅन्ट म्हणा, डेकोरेटिव्ह जी काही झाडं असतील ना, मला खूप आवडतात असे सजवायला, तर ते सुद्धा ठेवलेले आहे. आणि हे बघा, हे मी ऑनलाईन मागवलेलं होतं आणि हे सुद्धा खूप सुंदर दिसतं किचनमध्ये लावल्यावरती. अगदी फ्रेश वाटतं किचन, अगदी बघावंसं वाटतं. असा हा एक कॉर्नर आपण सजवला ना तर मस्त वाटतं. या रॅकमध्ये पण मी मिठाची तेलाची बरणी आणि खाली 2 डबे ठेवलेले होते. तर छान उपयोगी आहेत ही मांडणी. आणि हे वरती सुद्धा शेल आहे आणि यावरती सुद्धा मी असे बॉटल आर्ट करून ठेवलेले होते. आणि हे जे आर्टिफिशियल आहेत प्लॅन्ट आणि खूप छान दिसतं, डेकोरेटिव्ह आहेत. तुम्ही सुद्धा घरामध्ये म्हणा, हॉलमध्ये कुठेही डेकोरेट करू शकतात. त्यानंतर हा जो गॅस आहे तो सुद्धा माझा सगळा स्वच्छ घसून झालेला होता. कानाना कोपरा मी तुम्हाला दाखवलेला आहे की कॉर्नर वगैरे, बटन वगैरे कसे साफ केलेले आहे. आणि आता हा सुकून देते थोडा वेळ ती, नंतर मी प्लेट वगैरे, स्टँड वगैरे सगळं ठेवेल. आणि बघा, या साईडला सुद्धा माझा हा माठ जिथे ठेवते तो सुद्धा अगदी स्वच्छ पुसून किंवा क्लीन करून घेत असते. आणि हे टॉवेल वगैरे इथेच ओट्यावरतीच धुते, कारण कसं आहे ना, आपण जेव्हा बाथरूममध्ये आंघोळ करतो, कपडे धुतो ना, त्यावेळेस ब्रशने मी हे कपडे धुवत नाही. देवाचे म्हणा किंवा किचन ओट्याचे कपडे मी इथेच क्लीन करून घेते. अगदी 5 मिनिटात घसरा मारून घेते. त्यानंतर बेसिंग सुद्धा असं स्वच्छ बघायला खूप छान वाटतं. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्कीच सांगा. आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा. आणि हे विम जेल खूप छान आहेत भांडे घासण्यासाठी. अगदी फेस सुद्धा जास्त होतो आणि भांडी सुद्धा अगदी चमकतात देखील. सुंदर असा वास, छान असा वास सुद्धा येतो. आणि सगळे भांडे बघू शकतात, नळ सुद्धा बघू शकतात तुम्ही किती चमकायला लागलेला आहेत. अगदी लिक्विड तर आता माझं संपलेलं होतं म्हणून मी आता हे तात्पुरतं आणलेलं आहे. किराणा भरेल तो यावेळेस पूर्ण आणणारच आहेत. तर कशी वाटली आजची क्लिनिंग मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि हो, तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने क्लिनिंग करता का, मला ते सुद्धा कमेंट करून सांगा. तर आता एक लाईक नक्कीच करा. खूप मेहनत लागते ह्या व्हिडिओसाठी, खूप मेहनत करावी लागते. तर चला आता भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि सगळेजण मजेत राहा, मस्तच राहा. चला तर बाय बाय.